पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात जी पहिली कारवाई केली होती ती होती भारत आणि पाकिस्तान या दोघांच्यातला सिंधू जल करार स्थगित करणं। सिंधू जल कराराप्रमाणे भारताच्या उत्तरेतल्या 6 महत्त्वाच्या नद्या ज्या वाहत पाकिस्तानमध्ये जातात या नद्यांच्या पाण्याचं वाटप या 2 देशांमध्ये करण्यात आलं होतं। यातल्या पूर्वेकडच्या म्हणजे रावी, बियास आणि सतलज यांचं पाणी भारत जास्तीत जास्त वापरू शकत होता, तर पश्चिमेकडच्या म्हणजे वरच्या बाजूला दिसणाऱ्या या नद्या यांच्यातल्या चिनाब, झेलम आणि सिंधू यांचं पाणी मर्यादित प्रमाणातच भारत वापरू शकत होता। फक्त 20% पाणीच भारताच्या वाट्याला आलं होतं। पण भारतानं आता या कराराला स्थगिती दिल्यानंतर एवढं करून भारत सध्या थांबलेला नाही, तर या पश्चिमेकडच्या ज्या 3 नद्या आहेत त्यापैकी चिनाब या नदीवर काही दिवसापूर्वी भारतानं जगातला सर्वात उंच रेल्वे ब्रिज बांधला होता। हीच चिनाब नदी जी पाकिस्तानमध्ये वाहते, या नदीचं पाणी भारताकडे वळवायचा विचार सध्या भारत करतोय। यामध्ये आणखी काय काय अपडेट्स येत आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतोच। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। काश्मीर मधल्या या 6 नद्यांच्या पैकी पश्चिमेकडच्या नद्या म्हणजे या वर दिसणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब यापैकी चिनाब नदीचं पाणी येणाऱ्या काळात वळवून भारतातल्या जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांना पुरवण्याचा विचार भारत सरकार करते। त्यासाठी भारत सरकारनं एक अभ्यास मंडळ देखील नेमलंय। भारत सरकारनं सांगितलं की सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आम्ही शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि मीडियम टर्म मध्ये काय काय करायचं या सगळ्याचा रोडमॅप तयार केलेला आहे। चिनाब नदीवर सलाल आणि बागलिहार अशी 2 महत्त्वाची धरणं आहेत। या चिनाब नदीचं पाणी एक कालवा काढून वळवायचं आणि जम्मू काश्मीर मधल्या रणबीर कॅनलला ते जोडायचं। हा रणबीर कॅनल 60 किलोमीटर लांबीचा ब्रिटिशांच्या काळात जम्मू काश्मीरचा राजा प्रताप सिंग यानं बांधलेला एक कालवा आहे। या कालव्यात जर पाणी वळवण्यात भारताला यश आलं तर तेच पाणी पुढे पंजाब आणि हरियाणा या राज्यातून आणून ते पुढे राजस्थानमधून जाणाऱ्या जो भारताचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे शारदा कॅनल प्रोजेक्ट, त्या शारदा कॅनलमध्ये आणून सोडता येईल आणि त्यामुळे संपूर्ण राजस्थान राज्यामध्ये देखील पाण्याचा पुरवठा करता येऊ शकतो। त्यासाठी आता भारताला फक्त रणबीर कॅनलची कॅपॅसिटी वाढवावी लागणार आहे। 25 ते 30 मिलियन एकर फीट एवढं पाणी या कॅनल प्रोजेक्ट मधून भारत वळवणार आहे। अर्थातच भारत असं काहीतरी करणार आहे, त्यासाठी एक अभ्यास मंडळ भारतानं नेमलंय। भारताची येणाऱ्या काही वर्षात या प्रोजेक्टवर 5 लाख कोटी रुपये खर्च करायची तयारी आहे। फक्त अशा पद्धतीनं पाणी वळवूनच भारत थांबणार नाहीये। या भागातली जी धरणं आहेत, मग ती सिंधूवरची असतील, चिनाबवरची असतील किंवा झेलम नदीवरची असतील, या सर्व धरणांची उंची वाढवायची आणि या नद्यांवर नवीन बांध घालायचे, नवीन रिझर्व्हॉयर्स निर्माण करायचे असे देखील काही प्लॅन भारतानं केलेले आहेत। या चिनाब नदीचं पाणी वळवण्याच्या प्रोजेक्टला चिनाब, रावी, बियास, सतलज लिंक प्रोजेक्ट असं सध्या म्हटलं जातंय, जे जवळजवळ 4 राज्यांच्या पाण्याची तहान कमी करेल। कारण राजस्थान सारख्या राज्यामध्ये जे ग्राउंड वॉटर आहे म्हणजे जमिनीतलं पाणी आहे त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण अतिशय जास्त आहे, त्यामुळे ते पिण्यासाठी अजिबात योग्य नाही। अशा पद्धतीनं जर चिनाबचं पाणी वळवता आलं तर राजस्थानची शेती आणि तिथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, तिथल्या लोकांना चांगलं पिण्याचं पाणी मिळेल। सध्या तरी पाकिस्तानकडे पुरेसं पाणी आहे, पण भविष्यात भारत पाणी अडवणार या नुसत्या कल्पनेनंच पाकिस्तान सरकारच्या घशाला कोरड पडलेली आहे। पाकिस्तान सरकारनं आतापर्यंत भारताला 4 वेळा पत्र लिहून सिंधू जल करार रद्द न करण्याची आणि सिंधू जल करार कार्यान्वित करण्याची विनंती केलेली आहे। ते म्हणतात की या विषयावर आपण बसून तोडगा काढू आणि नव्या पद्धतीने जलवाटप करू। पण भारताच्या जलशक्ती मंत्रालयानं किंवा परराष्ट्र मंत्रालयानं आतापर्यंत ही विनंती फेटाळून लावलेली आहे। जून, जुलै महिना हा पाकिस्तानमध्ये देखील खरीप पिकाच्या पेरणीचा काळ असतो, त्यामुळे पाकिस्तानमधली खरीप पिकं आता सध्या बिन पाण्याची मरणार आहेत। त्यामुळे पाकिस्तान वारंवार भारताला विनंती करतोय, अनेक लेटर्स लिहितोय। भारताने यामध्ये एकच सांगितलंय की पाकिस्तानमधून होणारा दहशतवाद पूर्णपणे बंद झाल्याशिवाय आणि तो बंद झाला याचा पुरावा भारताला सादर केल्याशिवाय भारत सिंधू जल करार कार्यान्वित करणार नाही। दुसरी एक गोष्ट भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली ती म्हणजे आतापर्यंत भारत या नद्यांच्या पाण्याचा फक्त 20% वापर करू शकत होता, तो देखील फक्त पिण्यासाठी किंवा मोठे मोठे बांध न घालता सिंचनासाठी किंवा शेतीसाठी वापरू शकत होता। पण येणाऱ्या काळात जर सिंधू जल करार कार्यान्वित झाला म्हणजे पुन्हा जर तो दोन्ही देशांनी पाळायचं ठरवलं तर भारत 20% पाण्यावर थांबणार नाही। भारत आता 40% पाण्याची मागणी करणार आहे, तरच निगोशिएशन्स होतील। कारण भारताला सिंचनासाठी पाण्याची गरज आहे। जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी भारताला हवं आहे
आणि त्यासाठी भारत अशा प्रकारे शत्रू राष्ट्राबरोबर केलेला जल करार पाळत बसणार नाही। कारण इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी की फक्त भारत आणि पाकिस्तान याच दोन राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचा जल करार आहे। आशिया खंडामध्ये भारत आणि पाकिस्तान सोडता कुठल्याही देशात अशा प्रकारचा पाणी वाटपाचा जल करार नाही। साधा चीनमधून भारतात ब्रह्मपुत्रा नदी वाहत येते, पण भारत आणि चीनमध्ये कोणत्याही प्रकारचा जल करार नाही की चीन भारतात ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी सोडेल की नाही किंवा किती सोडेल याच्याबद्दल कोणताही करार नाही। चीनमधून मेकॉंग नदी म्यानमार, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम अशा अनेक देशांमधून वाहते। एवढ्या देशांना त्या नदीचं पाणी पुरवलं जातं, पण चीननं या देशांच्या बरोबर कुठलाही जल करार केलेला नाही की आम्ही तुम्हाला एवढं पाणी सोडू किंवा एवढं पाणी अडवू। याबद्दल या कुठल्याही देशांच्या मध्ये कोणताही करार नाही। फक्त दोन देशांमध्ये किती पाणी सोडायचं याच्याबद्दल डेटा शेअरिंगचे अग्रीमेंट्स असतात, तसं ते भारत आणि चीनमध्ये देखील आहे। पण पाकिस्तानचं पाणी अडवल्यापासून पाकिस्तान सध्या वर्ल्ड बँकेच्या मागे लागलाय की वर्ल्ड बँकेनं भारतावर दबाव आणावा। भारतावर वर्ल्ड बँक दबाव आणू शकत नाही, कारण भारत काय वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेत नाही, भारताकडे पैसे आहेत। त्यामुळे सिंधू जल करार स्थगित केल्यापासून भारतानं पाकिस्तान बरोबरच्या या नद्यांच्या पाण्याचं डेटा शेअरिंग देखील बंद केलंय। त्यामुळे भारतात सध्या किती पाणी आहे, किती पाऊस पडतोय, त्यातून किती पाणी या नद्यांच्या क्षेत्रात आहे, किती पाणी भारत सोडतोय याबद्दल कुठलीही माहिती पाकिस्तानला मिळत नाही। आणि पाकिस्तानमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर या 6 नद्यांमधून 80% पाणी जात असताना देखील पाकिस्ताननं मागच्या 70 वर्षांमध्ये काय केलं तर त्यांनी कुठलीही पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी किंवा पाणी साठवण्यासाठी कोणत्याही गोष्टी अजिबात केलेल्या नाहीत। कालवे काढलेले नाहीत, जे कालवे इंग्रजांच्या काळात काढलेले असतील तेवढेच आहेत। त्यामुळे पाकिस्तानचा पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात गंभीर होणार आहे आणि तो प्रश्न पाकिस्तानला सोडवावा लागणार आहे असं भारताचं म्हणणं आहे। त्यासाठी भारत आपलं पाणी कॉम्प्रोमाइज करायला येणाऱ्या काळात तयार नाही, किमान पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्राच्या बरोबर तर अजिबातच नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात याचे 2 परिणाम होणार आहेत। एक म्हणजे पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतासमोर पाण्यासाठी हातपाय पसरावे लागणार आहेत आणि पाकिस्तानला त्यांच्या देशातल्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करायला लागणार आहेत। याचा दुसरा परिणाम असा होईल की या निमित्ताने का होईना भारताच्या दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पाण्याचा पुरवठा होईल, या निमित्ताने का होईना राजस्थान सारख्या राज्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल। ही एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टींमधून घडते आहे। या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारत सरकारनं हा जो प्रोजेक्ट करायचा निर्णय घेतलाय हा योग्य आहे का? पाकिस्तानचं पाणी अशाच पद्धतीने भारतानं अडवून ठेवलं पाहिजे की पाकिस्तानला मानवतेच्या दृष्टीनं थोडं पाणी दिलं पाहिजे? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद।